अकोल्यातल्या बहुचर्चित गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले हत्या प्रकरणात आज न्यायालयाने निकाल दिला आहे। 2019 साली संपूर्ण राज्य हादरवणाऱ्या या हत्याकांडावर अखेर न्यायालयाचा निर्णय समोर आला आहे। 6 मे 2019 रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालयात अज्ञात आरोपींनी हुंडीवाले यांच्यावर प्राणघातक हल्ला करून हत्या केली होती। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान साक्षी, तांत्रिक पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे 1000 पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले। मात्र सुनावणी दरम्यान काही आरोपींविरोधात ठोस पुरावे नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले। त्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याची विनंती केली। आजच्या निकालाने या बहुचर्चित प्रकरणाला न्यायालयीन शेवट मिळाला आहे। पुढील घडामोडींवर आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। अकोला येथे दिनांक 6 मे 19 रोजी भर दुपारी 11 वाजता चॅरिटी कमिशनच्या कार्यालयामध्ये येथील प्रगत शेतकरी किशनराव हुंडीवाले यांचा निगरून खून, जो एक रिटायर पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याचे इतर 9 साथीदार यांनी कार्यालयात त्यांच्या डोक्यावरती सिलेंडरचे घाव घालून त्यांचा निगरून खून केला होता। या खटल्यामध्ये आम्ही जवळजवळ एकूण 22 साक्षीदार तपासले आणि 10 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। माझ्या समवेत येथील जिल्हा सरकारी वकील देशपांडे, त्याचप्रमाणे फिर्यादीचे वकील देखील नरेंद्र धूत यांनी देखील काम पाहिले। आणि इतकंच नाही तर या खटल्यामध्ये जी भीषणता आणि क्रूरता मी आरोपींच्याकडून बघितली की मयताच्या डोळ्यात देखील त्यांनी टोचाचे वार केले होते आणि त्यामुळे ह्या अकोला शहरात एक घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। परंतु आज 10 लोकांना जन्मठेपेची शिक्षा मिळून न्यायालयाने देखील न्याय दिलेला आहे।